नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ओळख कीटकनाशकांची यामध्ये आज आपण इथिऑन 50% EC या कीटकनाशकाबद्दल माहिती बघणार आहोत. तर हे कीटकनाशक रासायनिक प्रकारामध्ये मोडतं आणि या कीटकनाशकाची काम करण्याची पद्धत जी आहे ती स्पर्शजन्य या प्रकारामध्ये मोडते. म्हणजेच काय तर ज्यावेळी हे कीटकनाशक आपण फवारतो आणि कीड या कीटकनाशकाच्या संपर्कात येते त्यावेळी या कीटकनाशकाच्या संपर्काने कीड त्या ठिकाणी मरून जाते. मग ज्यावेळी हे कीटकनाशक आपण आपल्या शेतामध्ये वापरतो त्यावेळी हे कसं काम करतं तर याची फवारणी केल्यानंतर जेव्हा कीड या कीटकनाशकाच्या संपर्कात येते त्यावेळी काय होतं तर किडीच्या शरीरामध्ये या कीटकनाशकाचं त्या ठिकाणी अंश शोषला जातो आणि हा जो अंश आहे हा किडीच्या मेंदू आणि मज्जारज्जूच्या मार्फत इतर शरीरांच्या अवयवांकडे जे काही संदेशवहन होतं या संदेशवहनाच्या प्रक्रियेला ते जाम करतं. म्हणजेच काय बंद करतं. याच्यामुळे हळूहळू त्या किडीची जी शारीरिक प्रक्रिया आहे ही थांबते आणि कालांतराने कीड ही मरून जाते. तसेच या कीटकनाशकाची कार्यक्षमता व्याप्ती जी आहे ही व्यापक आहे. मग हे कीटकनाशक कोणकोणत्या पिकांसाठी शिफारस केले गेले तर त्याच्यामध्ये चहा, कापूस, मिरची, हरभरा, तूर आणि सोयाबीन या पिकांमध्ये या कीटकनाशकाची शिफारस केली गेली आहे. तसेच या कीटकनाशकाची शिफारस चहामधील लाल कोळी, थ्रिप्स म्हणजेच काय फुलकिडे, त्याच्यानंतर कापूस पिकामधील पांढरी माशी, त्याच्यानंतर आळी, त्याचबरोबर मिरची या पिकामधील कोळी असेल, त्यानंतर थ्रिप्स, त्याच्यानंतर हरभरा पिकामधील घाटे आळी, तूर पिकामधील शेंग पोखरणारी आळी, सोयाबीन पिकामधील चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडींसाठी या कीटकनाशकाची शिफारसी केली गेली आहे. या कीटकनाशकाचा वापर आपल्याला फवारणी करूनच करायचा आहे. मग ज्यावेळी हे कीटकनाशक आपण आपल्या पिकामध्ये फवारणी करणार आहात त्यावेळी याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर चहा पिकामध्ये 1 मिली प्रति लिटर पाणी, त्याच्यानंतर कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीसाठी 2 मिली प्रति लिटर पाणी, त्याच्यानंतर आळी या किडीसाठी 3 मिली प्रति लिटर पाणी, त्याच्यानंतर मिरची या पिकामध्ये 2 मिली प्रति लिटर पाणी, हरभरा या पिकामध्ये 2 मिली प्रति लिटर पाणी, त्यानंतर तूर या पिकामध्ये 2 मिली प्रति लिटर पाणी, त्याचबरोबर सोयाबीन या पिकामध्ये 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला याचा डोस घेऊन ह्याची फवारणी करायची. मग याप्रमाणे या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्याला पिकाची काढणी किती दिवसांनी केली पाहिजे म्हणजेच काय तर काढणीच्या किती दिवस आधी हे कीटकनाशक फवारलं गेलं पाहिजे तर चहा पिकामध्ये 3 दिवस, त्याच्यानंतर कापूस पिकामध्ये ज्यावेळी आपण आळीसाठी फवारणी करणार आहात त्यावेळी 25 दिवस आधी याची फवारणी करायची, त्याच्यानंतर मिरची पिकामध्ये 5 दिवस, हरभरा पिकामध्ये 21 दिवस, तूर या पिकामध्ये 21 दिवस आणि सोयाबीन या पिकामध्ये 30 दिवस याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. तसेच हे कीटकनाशक फवारत असताना या कीटकनाशकाला पाण्यात विरघळणाऱ्या कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा कुठल्याही शेती औषधाबरोबर वापरायचं नाही आहे. शक्यतो याची फवारणी जर तुम्ही सिंगल केली म्हणजेच काय फक्त प्लेन तुम्ही फवारलं तर याचे तुम्हाला रिझल्ट्स हे चांगले मिळतील. मग ज्यावेळी आपण हे कीटकनाशक फवारणार आहोत त्यावेळी आपल्याला पूर्णपणे आपली काळजी घेऊनच या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. कारण हे कीटकनाशकामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची विषबाधाही होऊ शकते. त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग बाजारामध्ये ज्यावेळी तुम्ही हे कीटकनाशक खरेदी करायला जाल त्यावेळी कोणकोणते ब्रँड्स उपलब्ध आहेत मग त्याच्यामध्ये PI इंडस्ट्रीजचं फॉस्माइट नावाने कीटकनाशक उपलब्ध आहे. त्याच्यानंतर HPM केमिकल्स या कंपनीचं इथोहिट या नावाने कीटकनाशक उपलब्ध आहे. मग ही जी कीटकनाशक आहे ही आपल्याला कोणकोणत्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये 100 मिली, 250 मिली, 500 मिली, 1 लिटर ते 5 लिटर या पॅकिंगमध्ये आपल्याला ही कीटकनाशकं उपलब्ध आहेत. तर या कीटकनाशकाची
साठवण कालमर्यादा किती आहे तर 2 वर्ष. म्हणजेच काय, हे कीटकनाशक आपण 2 वर्षांपर्यंत साठवू शकतो आणि आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर एक्सपायर होणार आहे. तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण इतर काही शेती कीटकनाशकांबद्दल माहिती देणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.